Hello students, welcome to Sri Rajlakshmi Royal Academy of Science विटा. थर्मोडायनामिक्स या टॉपिक मध्ये आपण लास्टच्या लेक्चरला एन्थाल्पीज म्हणजे काय असतं ते डिस्कस केलेलं आहे. त्याच्यामध्ये एन्थाल्पीज ऑफ फिजिकल चेंजेस हे बघितलेलं आहे. म्हणजे फ्युजन असेल, त्याच्यानंतर फ्रीजिंग असेल, वेपरायझेशन असेल, कंडेन्सेशन असेल किंवा सब्लिमेशन असेल, या दरम्यान जो काही एन्थाल्पीचा चेंज असतो तो कसा ऑब्झर्व केला जातो, कुणासाठी पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते, कुणासाठी निगेटिव्ह व्हॅल्यू असते, हे आपण डिस्कशन केलेलं आहे. या लेक्चर मध्ये एक नवीन टॉपिक आपण डिस्कस करणार आहे अँड द नेम ऑफ दिस टॉपिक इज थर्मोकेमिस्ट्री. काय नाव आहे बघा? थर्मोकेमिस्ट्री. आता काय आहे थर्मोकेमिस्ट्री? तर या थर्मोकेमिस्ट्री वर्ड मध्ये दोन वर्ड लपलेले आहेत. त्यापैकी पहिला जो वर्ड आहे तो म्हणजे थर्मो, आणि थर्मो मीन्स काय असणार आहे? हीट असणार आहे. काय असणार बाळांनो? हीट. त्याच्यानंतर केमिस्ट्री. केमिस्ट्री मध्ये आपण जनरली काय करतो? केमिस्ट्री मध्ये जनरली आपण केमिकल रिॲक्शनचा अभ्यास करतो. कशाचा अभ्यास? केमिकल रिॲक्शन्सचा. बरोबर. मग थर्मोकेमिस्ट्रीचा अर्थ काय असणार आहे? तर केमिकल रिॲक्शन्स मध्ये जी काय हीट ऍब्झॉर्ब होणार आहे किंवा जी काय हीट रिलीज होणार आहे, त्या ऍब्झॉर्ब झालेल्या हीटला आणि रिलीज झालेल्या हीटचा जो काही स्टडी आहे, तो स्टडी जिथे केला जातो त्या ब्रँचला म्हटलं जातं थर्मोकेमिस्ट्री. मग पहिल्यांदा याची डेफिनेशन काय असेल? थर्मोकेमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ स्टडी ऑफ, बघा, दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ heat of a chemical reaction, heat of a chemical reactions. ओके. आता मग मला सांगा, ही जी हीट आहे ती हीट जर कॉन्स्टंट प्रेशरला, कधी कॉन्स्टंट प्रेशरला ऍब्झॉर्ब होत असेल किंवा रिलीज होत असेल, तर त्या हीटला तुम्ही काय नाव देता? या हीटला आपण म्हणतो एन्थाल्पी. काय नाव देतो? एन्थाल्पी. आणि ह्या एन्थाल्पीची जी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आहे ती आपण सांगू शकत नाही. मग ह्या एन्थाल्पीचा आपण काय सांगू शकतो? चेंज सांगू शकतो. आणि तो चेंज म्हणजे काय? तर चेंज इन एन्थाल्पी. थोडक्यात काय? चेंज इन एन्थाल्पी इज नथिंग बट हीट असणार आहे, बट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर. मग ही जी चेंज एन्थाल्पी आहे ती आपण डेल्टा एच आणि इथं आर असं रिप्रेझेंटेशन करायचं आहे. डेल्टा एच म्हणजे चेंज इन एन्थाल्पी आणि हे आर म्हणजे रिॲक्शन साठी असलेली ती एन्थाल्पी असणार आहे. बरोबर. मग याच्यामध्ये कोणत्याही केमिकल रिॲक्शन साठी असलेला डेल्टा एच याचा जो काही स्टडी आहे तो जिथं केला जातो त्या ब्रँचला म्हणायचं थर्मोकेमिस्ट्री. मग याच्यामध्ये आपण असं पण लिहू शकतो. काय लिहू शकतो बघा? स्टडी ऑफ एन्थाल्पी चेंज, स्टडी ऑफ एन्थाल्पी चेंज ऑफ अ केमिकल रिॲक्शन, ऑफ अ केमिकल रिॲक्शन. हे शॉर्ट मध्ये मी लिहिलेलं आहे. तुम्ही फक्त लॉंग मध्ये जर लिहायचं असेल त्याची डेफिनेशन तर कशी लिहिणार? तर बघा, थर्मोकेमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ स्टडी ऑफ एन्थाल्पी चेंज ऑफ अ केमिकल रिॲक्शन. ओके. मग याच्यानंतर आपलं हेडिंग काय असणार आहे? तर एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिॲक्शन. पहिला हे लिहून घ्या. हा. यानंतर हेडिंग काय आहे बघा? हेडिंग असेल एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिॲक्शन. एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिॲक्शन. याला मी हीट ऑफ अ रिॲक्शन सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? हीट ऑफ रिॲक्शन. म्हणजे दोघांचा अर्थ एकच आहे. रिप्रेझेंटेशन बघा कसं असणार आहे? तर डेल्टा एच आणि इथं आर लिहिणार मी. ओके. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ अ एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिॲक्शन. याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो? तर बघा, द अमाउंट ऑफ हीट absorbed or released at constant pressure in a chemical reaction
reaction means enthalpy of reaction. enthalpy of reaction याचा अर्थ कळला का बघा पहिल्यांदा. तर काय असणार आहे, अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड ऑर रिलीज्ड कधी, ऍट कॉन्स्टंट प्रेशरला. आता सर प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे काय, तर आपण आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये असं सांगितलेलं आहे, जनरली ज्या केमिकल रिएक्शन्स ओपन कंटेनर मध्ये केल्या जातात त्या सगळ्या रिएक्शन्स कशा असतात, कॉन्स्टंट प्रेशरला केल्या जातात. आणि अशा रिएक्शनला आपण असं म्हणायचं की कॉन्स्टंट प्रेशरला ते रिएक्शन केल्या. मग अशा केमिकल रिएक्शन मध्ये जी काही हीट ऍब्सॉर्ब होणार आहे किंवा जी काही हीट रिलीज होणार आहे त्या हीटच्या अमाऊंटलाच आपण काय नाव द्यायचं, एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन अँड रिप्रेझेंटेड ॲज डेल्टा एच आर. हा तरीका आहे की एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन सांगायचं कसं, हा एक तरीका आहे. पण ऍक्च्युली कॅल्क्युलेट कशी केली जाते कोणत्याही केमिकल रिएक्शन साठी एन्थाल्पी जी असते ती कशी कॅल्क्युलेट केली जाते तर ती आपण बघूया. मी इथं काय लिहितोय बघा, कन्सिडर अ रिएक्शन. एक रिएक्शन कन्सिडर करूया. कन्सिडर अ केमिकल रिएक्शन. ओके, रिएक्शन काय बघा, A टाइम्स ऑफ A प्लस B टाइम्स ऑफ B इट गिव्स C टाइम्स ऑफ C प्लस D टाइम्स ऑफ D. ओके, या केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला माहित पाहिजे स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c आणि स्मॉल d हे जे लेटर्स तुम्ही इथं यूज केलेले आहेत यांना आपण काय नाव देतो, यांना म्हणायचं स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट्स. बरोबर का. आणि हे जे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट्स असतात ते आपल्याला कशाची इन्फॉर्मेशन देतात, तर ते आपल्याला नंबर ऑफ मोल्सची इन्फॉर्मेशन देतात किंवा व्हॉल्यूमची पण इन्फॉर्मेशन देतात. बरोबर. त्याच्यानंतर कॅपिटल ए कॅपिटल बी कोण असणार आहे, तर रिएक्टंट असणार आहे. कॅपिटल सी कॅपिटल डी कोण असणार आहे, प्रोडक्ट असणार आहे. मग जेव्हा ए आणि बी हे दोन रिएक्टंट कंबाईन होत असतात आणि सी आणि डी प्रोडक्ट तयार करत असतात तेव्हा तिथं आयदर हीट ऍब्सॉर्ब होईल किंवा आयदर हीट रिलीज होईल. बरोबर. म्हणजे या केमिकल रिएक्शनला घडून यायचं असेल, प्रोडक्ट तयार करायचं असेल तर एकतर हीट ऍब्सॉर्ब केली जाईल किंवा एकतर हीट रिलीज केली जाईल. आणि ती जी काय अमाऊंट असते त्या अमाऊंटलाच आपण काय म्हणतो, एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन. बट वी नो दॅट एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन अँड इट्स ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कॅन नॉट बी कॅल्क्युलेटेड. मग आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो तर त्याच्यासाठी तर डेल्टा एच आर म्हणजे काय, चेंज कॅल्क्युलेट करू शकतो. आणि तो चेंज कसा कॅल्क्युलेट करायचा, तर एक सिंपल कन्सेप्ट अशी सांगणार आहे तुम्हाला. जो चेंज असणार आहे कोणत्याही केमिकल रिएक्शन साठी तो असा असणार आहे, एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट्स. ओके, हे इक्वेशन आपल्याला बाय हार्ट करायचं आहे. या इक्वेशनच्या मदतीने आपल्याला काय भेटणार आहे, तर कोणत्याही रासायनिक अभिक्रियेसाठी डेल्टा एच आर ची व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, मग प्रोडक्टची एन्थाल्पी कशी लिहायची ते बघा, डेल्टा एच आर इज इक्वल टू प्रोडक्ट कोण कोण आहेत, कॅपिटल सी कॅपिटल डी. मग कॅपिटल सी ची जी एन्थाल्पी असते ती आपण एचसी ने रिप्रेझेंट करायची असते आणि कॅपिटल डी ची जी एन्थाल्पी आहे ती आपण एचडी ने रिप्रेझेंट करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर सी किती वेळा आहे, तर सी टाइम्स आहे म्हणजे आपण त्याचा स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट लिहायचा. डी किती टाइम्स आहे, तर डी टाइम्स आहे म्हणजे आपण स्मॉल डी हा त्याचा स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट यूज करा. सी आणि डी हे दोघंच्या दोघं प्रोडक्ट आहेत म्हणून दोघांचे आपण इथं काय करणार, ऍडिशन करणार. ओके, आणि याला एक असा ब्रॅकेट टाकायचा. म्हणजे काय केलं, ऍडिशन केली, सम केली. कोणाची ऍडिशन, तर प्रोडक्टच्या एन्थाल्पीजची ऍडिशन. बरोबर, विथ देअर स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट. याच्यानंतर मायनस कोण असणार, तर एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट आहे ए आणि बी. मग ए ची एन्थाल्पी तुम्ही एच ए ने लिहिणार आणि बी ची एन्थाल्पी एच बी ने लिहिणार. ए किती टाइम्स आहे, ए टाइम्स म्हणून इथं ए लिहा. बी किती टाइम्स आहे, बी टाइम्स इथं बी लिहा. दोघांची परत काय होणार, ऍडिशन, कारण दोघंचे दोघं कोण आहेत, रिएक्टंट. म्हणजे हे आलं परत एक एक्सप्रेशन आपलं, की जे एक्सप्रेशन काय असणार आहे बघा. या एक्सप्रेशन मध्ये काय दिसतंय, सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट विथ देअर स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट. ओके, मग याची डेफिनेशन कशी करू शकतो आपण, कुणाची डेफिनेशन, एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन ची डेफिनेशन. बघा डेफिनेशन काय असणार आहे, तर इथे लिहिणार मी,
enthalpy of a reaction, the enthalpy of a reaction is equal to आहे का इक्वल टू साइन आहे, इज इक्वल टू काय असणार आहे डिफरन्स, मायनस साइन म्हणजे काय सांगते डिफरन्स, इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन कुणामधला डिफरन्स बिटवीन सम ऑफ एंथैल्पीज ऑफ प्रोडक्ट, बरोबर प्रोडक्ट टू द कुणाला टू द सम ऑफ एंथैल्पीज ऑफ काय असणार आहे रिएक्टंट्स, एंथैल्पीज ऑफ रिएक्टंट्स रिप्रेझेंटेड बाय कुणी रिप्रेझेंट करायचं आहे तर इथं स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट रिप्रेझेंटेड बाय देअर मोल्स, आपण सिंपल मध्ये लिहा रिप्रेझेंटेड बाय देअर मोल्स, कारण स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट कशाची इन्फॉर्मेशन देतात तर मोल्सची इन्फॉर्मेशन देतात. ओके, हे साधा कन्सेप्ट आहे की एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे काय. बघा सिंपल मध्ये काय सांगायचं तर कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये जी काही हीट ऍब्सॉर्ब होते, जी काही हीट रिलीज होते त्याला तुम्ही एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन म्हणता. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायची नाही. कशी कॅल्क्युलेट केली जाते, प्रोडक्टच्या एंथैल्पीचे ऍडिशन मायनस रिएक्टंटच्या एंथैल्पीचे ऍडिशन, आणि मग यावरून आपण काय केली याची डेफिनेशन केली. ओके, राईट डाऊन. हा, मग कोणत्याही केमिकल रिएक्शनचे परत आपण दोन टाइप सांगू शकतो. काय सांगू शकतो, दोन टाइप्स. बघा ते कोणते कोणते असतील तर इथं मी असं लिहितो टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. आता रासायनिक अभिक्रियेचे परत दोन टाइप कसे पडतात तर ते समजून घ्या. ओके, हा इकडे पहिला क्लास असेल तिकडे दुसरा क्लास असेल, हे तुम्ही लिहिलं असतील. हा, यामध्ये काय करूया तर हा जो पहिला टाइप आहे याच्यामध्ये आपल्याला माहित आहे डेल्टा एच आर इज इक्वल टू काय असणार आहे तर प्रोडक्टची एंथैल्पी मायनस रिएक्टंटची एंथैल्पी. पण इथं प्रोडक्टच्या एंथैल्पीची तुम्ही काय घेतल्या एडिशन, म्हणजे मी लिहिणार समेशन ऑफ एंथैल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एंथैल्पीज ऑफ रिएक्टंट्स. हे एक्सप्रेशन आपल्याला समजायलाच पाहिजे, कारण प्रोडक्टच्या एंथैल्पीचे ऍडिशन घेतल्या ना, त्या ऍडिशन आपण ह्या साइन मध्ये सांगू शकतो. तसेच रिएक्टंटच्या एंथैल्पी तुम्ही ऍडिशन घेतल्या सम इथे दाखवू शकतो. मी इथं पण एक्सप्रेशन कसं असणार डेल्टा एच आर इज इक्वल टू समेशन ऑफ एंथैल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एंथैल्पीज ऑफ रिएक्टंट. शॉर्ट मध्ये मी सांगू शकतो. ठीक आहे, पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा मी असं करणार आहे डेल्टा एच आर इज इक्वल टू पॉझिटिव्ह. डेल्टा एच आर ची जी काय व्हॅल्यू असेल ती कशी आली पॉझिटिव्ह, म्हणजे ही डिफरन्स, हा जो काय डिफरन्स असेल तो डिफरन्स पॉझिटिव्ह येतोय. याचा अर्थ काय, दॅट इज समेशन ऑफ एंथैल्पीज ऑफ प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन समेशन ऑफ एंथैल्पीज ऑफ रिएक्टंट्स. असा त्याचा अर्थ असेल का. बघा हे जर 10 असेल आणि हे जर 5 असेल तर 10 मायनस 5 की जे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे परत काय सांगू शकतो एंथैल्पीज ऑफ प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन एंथैल्पीज ऑफ रिएक्टंट. अशा केसमध्ये, अशा सिच्युएशन मध्ये जो डेल्टा एच असतो रिएक्शनचा तो पॉझिटिव्ह असतो, आणि अशा टाइपच्या रिएक्शनला आपण म्हणायचं एंडोथर्मिक रिएक्शन. काय नाव द्यायचं एंडोथर्मिक रिएक्शन. आता एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये आत्ताच आपल्याला समजलं की डेल्टा एच आर हा कसा असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे, आणि या डेल्टा एच आर च्या साइन वरून आपण काय सांगू शकतो तर असं सांगायचं, काय सांगायचं बघा हीट इज ऍब्सॉर्ब्ड. आपण इयत्ता 9वी 10वी मध्ये बघितले एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट काय होते ऍब्सॉर्ब होते. आणि ते कसं आपण आयडेंटिफाय करणार की हीट ऍब्सॉर्ब झाल्या का रिलीज झाल्या तर या साइन वरून. डेल्टा एच आर जर पॉझिटिव्ह असेल तर ते एंडोथर्मिक असणार आहे. एखादं एक्झाम्पल द्या सर. फॉर एक्झाम्पल बघा नायट्रोजन गॅस आहे, त्याची रिएक्शन ऑक्सिजन गॅस सोबत केली आणि इथं आपल्याला कंपाऊंड मिळालं NO2 गॅस. ओके, रिएक्शन बॅलन्स करूया. 2 नायट्रोजन आहेत, इथं 2 लिहा. 4 ऑक्सिजन झाले, मग इथं आपण 2 करूया, म्हणजे ऑक्सिजन पण बॅलन्स आहेत.
या रिएक्शनचा जो डेल्टा एच आर आहे त्याची व्हॅल्यू आहे सर +66 किलोजूल. किती आहे? +66 किलोजूल. म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे बघा, तर ही व्हॅल्यू तुमची पॉझिटिव्ह आहे. डेल्टा एच पॉझिटिव्ह असेल तर तिथं हीट ऍब्झॉर्ब झालेली आहे, आणि ज्या केमिकल रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होते ती केमिकल रिएक्शन कशी असते बाळांनो? एंडोथर्मिक रिएक्शन. म्हणजे या केमिकल रिएक्शन पासून जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला हीट सप्लाय करायची गरज आहे. दुसरा क्लास काय बघूया. या दुसऱ्या क्लासमध्ये आपण काय करूया, डेल्टा एच आर जर निगेटिव्ह असेल तर याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा असणार आहे दॅट इज समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट इज लेस दॅन समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट. असं असेल का? येस सर. कारण समजा हे 5 असेल आणि हे 10 असेल तर 5 - 10 - 5 किती निगेटिव्ह असणार आहे, बरोबर. मग या अशा टाईपच्या रिएक्शनला आपण म्हणायचं एक्झोथर्मिक रिएक्शन. काय म्हणतो आपण? एक्झोथर्मिक रिएक्शन. मग आता मला सांगा, एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये जो डेल्टा एच असेल तो डेल्टा एच आर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, तर व्हेरी गुड. कसा असणार आहे? निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह असेल तर आपण एक स्टेटमेंट करू शकतो. काय सांगू शकतो? हीट इज रिलीज्ड. काय असणार आहे? हीट इज रिलीज्ड. एखादं एक्झाम्पल सर आहे की? एक्झाम्पल काय बघा, जे न्यूट्रलायझेशनच्या रिएक्शन्स असतात, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आता न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे काय हो, तर अशा रिएक्शन की जिथं ऍसिड आणि बेस एकत्र येतात आणि सॉल्ट आणि वॉटर तयार करतात, या केमिकल रिएक्शनला आपण म्हणतो न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आणि न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये काय होणार आहे, तर हीट रिलीज होणार आहे, आणि म्हणून डेल्टा एच आर ची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे. की जिथं डेल्टा म्हणजे प्रोडक्टची एन्थाल्पी लेस दॅन आहे कोणापेक्षा? रिएक्टंटच्या एन्थाल्पीपेक्षा. ओके, हे लिहून घ्या. पुढचा पार्ट बघा मग. हा, याच्यानंतर एक हेडिंग असेल ह्या स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. आता आपण काय बघितलं? फक्त एन्थाल्पीज ऑफ रिएक्शन. ठीक आहे. आता काय बघूया, तर स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ रिएक्शन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन. कसं रिप्रेझेंट करणार? डेल्टा एच आर म्हणजे काय असतं, तर कोणत्याही केमिकल रिएक्शनचा एन्थाल्पी, बरोबर. मग स्टँडर्ड आहे याचा अर्थ काय, तर तुम्ही इथं फक्त 0 हा साइन इथं यूज करायचा आहे. काय? 0. दिस इज द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. हे आहे त्याचं रिप्रेझेंटेशन. ओके. आता याची आपल्याला गरज काय पडली ते पहिला बघूया. बेसिक नीड. याची गरज काय पडली, तर समजा दोन रिएक्शन्स आहेत, ए गिव्ज प्रोडक्ट आणि सी गिव्ज प्रोडक्ट. असे दोन वेगवेगळे रिएक्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे. पहिली रिएक्शन तुम्ही करत असताना त्याचं टेम्परेचर तुम्ही ठेवलं 30 डिग्री सेल्सिअस आणि त्याचा प्रेशर ठेवला 1 atm. दुसरी रिएक्शन करत असताना याचं टेम्परेचर तुम्ही केलं 60 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर केला 2 atm, म्हणजे ऑलमोस्ट व्हॅल्यू डबल केल्या. तर पहिल्या रिएक्शन साठी जो डेल्टा एच आर असेल आणि दुसऱ्या रिएक्शन साठी जो डेल्टा एच आर असेल, पहिल्यासाठी एक्स असेल, दुसऱ्यासाठी वाय असेल. मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आता काय घेत नाही. ओके. मग पहिल्या रिएक्शन साठी जो डेल्टा एच आहे तो एक्स आहे, दुसऱ्या रिएक्शन साठी जो आहे तो वाय आहे. एक्स आणि वाय ला मला काय करायचं आहे? कम्पेअर करायचं आहे. काय करायचं बाळांनो? कम्पेअर. कॅन वी कम्पेअर व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय? नो, नॉट ऍट ऑल. असं आपण करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण या दोन्ही केमिकल रिएक्शनच्या ज्या कंडिशन्स आहेत, सिच्युएशन्स आहेत, की ज्या कंडिशनला तुम्ही त्यांना घडवून आणण्यासाठी धडपड करायला लागलाय, त्या कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. आणि जर कंडिशन्स वेगवेगळ्या असतील तर डेल्टा एच आर ची जी व्हॅल्यू आहे ती पण ऑब्व्हियसली डिफरंट असणार आहे. म्हणजे आपण कम्पेअर करू शकत नाही. मग दोन केमिकल रिएक्शन साठी जो डेल्टा एच असतो तो जर तुम्हाला कम्पेअर करायचा असेल तर पहिली रिएक्शन ज्या टेम्परेचरला आणि ज्या प्रेशरला केलेली आहे त्याच टेम्परेचरला आणि त्याच प्रेशरला दुसरी रिएक्शन सुद्धा झाली पाहिजे. आणि मग आपण तिथं काय करू शकतो? दोन्ही केमिकल रिएक्शनचा डेल्टा एच आर कम्पेअर करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा मी काय लिहिणार, तर नीड काय आहे, तर इथं लिहा टू कम्पेअर एन्थाल्पी चेंज, टू कम्पेअर एन्थाल्पी चेंज फॉर डिफरंट chemical reactions, different chemical
रिॲक्शन्स इट इज नेसेसरी, हे गरजेचं आहे काय, ऑल द रिॲक्टंट्स present in all the reactants present in similar conditions and such a set of conditions is called as standard कंडिशन. ओके, काय असणार आहे स्टँडर्ड कंडिशन. मग हे पहिला समजून घेतलं पाहिजे की स्टँडर्ड कंडिशन म्हणजे काय असतं, कारण इथं वर्ड आलाय ना स्टँडर्ड. हे गरज काय आहे सांगा पहिल्यांदा आपल्याला याची. तर कोणत्याही दोन वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी मधला चेंज जर तुम्हाला कम्पेअर करायचा असेल तर सगळे रिॲक्टंट कसे पाहिजे तर सिमिलर कंडिशनला. इथं हे सेंटेन्स खूप महत्वाचा आहे. सिमिलर कंडिशनला म्हणजे टेम्परेचर प्रेशर कसं पाहिजे, सेम पाहिजे दोघांसाठी. मग तुम्ही दोघांच्या एन्थाल्पी चेंजच्या व्हॅल्यू काय करू शकताय, कम्पेअर करू शकताय. ठीक आहे. मग याच्यानंतर एक हेडिंग बघूया आणि नंतर मग याची डेफिनेशन बघूया. काय हेडिंग आहे बघा, हेडिंग असं असेल स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स. हे आपण पहिला समजून घेऊया, मग आपल्याला याची डेफिनेशन सोपे होणार आहे. स्टँडर्ड स्टेट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय बघा, द state of a substance which is most stable state at temperature is equal to 25 degrees Celsius, that is 298 Kelvin, and pressure is equal to 1 atm or 1 bar pressure is called as standard state of substance. काय डेफिनेशन आहे बघा, तर पदार्थाची अशी स्टेट की जी कशी आहे बघा, मोस्ट स्टेबल स्टेट आहे. कशी आहे बाळांनो, मोस्ट स्टेबल आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि ती मोस्ट स्टेबल स्टेट कधी पाहिजे तर 25 डिग्रीला ऍट 25 डिग्री सेल्सिअसला, अँड प्रेशर किती असताना 1 atm असताना किंवा 1 बार असताना. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि प्रेशर 1 atm ला जी स्टेबल स्टेट असते तीच त्या पदार्थाची काय असणार आहे, स्टँडर्ड स्टेट असणार आहे. आता इथं एक रिलेशन महत्वाचं माहित पाहिजे की 1 atm म्हणजेच काय असतं, 1 बार असतं. बरोबर, या 1 atm आणि 1 बारची व्हॅल्यू ऑलमोस्ट सेम आहे. त्यामुळे प्रेशर ऍटमॉस्फिअर मध्ये असू दे किंवा बार मध्ये असू दे, तुम्ही काहीही तिथं घेतलं तरी चालणार आहे. मग पदार्थाची स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय, तर त्या पदार्थाची मोस्ट स्टेबल स्टेट कधी, टेम्परेचर 25 डिग्री आणि प्रेशर 1 atm असताना. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, पहिला हे लिहून घ्या. हा, फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे एक कंपाऊंड आहे किंवा इथं मी असं लिहितो स्टँडर्ड स्टेट ऑफ इलेमेंट्स. पहिला आपण इलेमेंट्स बद्दल बोलूया. स्टँडर्ड स्टेट ऑफ इलेमेंट्स. ठीक आहे. मग मला सांगा इलेमेंटचं एक्झाम्पल सांगा. जसे की कॉपर असेल. ठीक आहे. कोणताही पदार्थ असेल, या ब्रह्मांडामधला कोणताही पदार्थ असेल तर तो पदार्थ 3 स्टेट मध्ये आपल्याला अवेलेबल सापडतो. कोणते 3 स्टेट, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. पण या 3 स्टेट पैकी मोस्ट स्टेबल स्टेट आपल्याला बघायची आहे कधी, 25 डिग्री सेल्सिअस आणि 1 atm प्रेशरला. मग कॉपरची मोस्ट स्टेबल स्टेट कोणती आहे, 25 डिग्री आणि 1 atm ला. सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे, सांगा बरं. व्हेरी गुड. कुठली स्टेट असणार आहे, सॉलिड स्टेट असणार आहे. आणि म्हणून कॉपरची सॉलिड स्टेट ही त्याची स्टँडर्ड स्टेट आहे. जर हायड्रोजन गॅस असेल, कोणता गॅस असेल, हायड्रोजन गॅस, तर त्या हायड्रोजनची स्टँडर्ड स्टेट गॅसियस आहे, म्हणून मी तर गॅस लिहिलंय. ऑक्सिजन नावाचा इलेमेंट असेल तर त्याची स्टँडर्ड स्टेट गॅस असणार आहे. बरोबर. क्लोरीन असेल तर क्लोरीनचं गॅस असणार आहे. ब्रोमीन असेल तर ब्रोमीनची स्टँडर्ड स्टेट लिक्विड असणार आहे. म्हणजे ह्या आहेत स्टँडर्ड स्टेट ऑफ इलेमेंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड स्टेट ऑफ कंपाऊंड्स बघूया. स्टँडर्ड स्टेट ऑफ कंपाऊंड्स. ओके.
आता कंपाऊंडचं एक एक्झाम्पल सांगा की जे सगळ्यांचं पहिलं फेवरेट कंपाऊंड आहे ते म्हणजे H2O. ओके, H2O हे जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडची स्टँडर्ड स्टेट जर तुम्हाला सांगायची असेल तर मोस्ट स्टेबल स्टेट सांगा 25° आणि 180 ला, आयदर सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. कोणती असेल? व्हेरी गुड, H2O लिक्विड असणार आहे. C2H5OH अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल की जे कसं असणार आहे स्टँडर्ड स्टेटला लिक्विड असणार आहे. त्याच्यानंतर HCl आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड. इथं तुम्ही कन्फ्युज होताय. हायड्रोक्लोरिक ऍसिडची जी स्टँडर्ड स्टेट आहे बाळांनो ती गॅस असते. काय असते? गॅस. असे भरपूर आपण कंपाऊंड सांगू शकतो की त्यांची स्टँडर्ड स्टेट असणार आहे. HCl रूम टेम्परेचरला गॅसियस स्टेट मध्ये अवेलेबल असतं आणि म्हणून ती त्याची काय असणार आहे? ती त्याची स्टँडर्ड स्टेट असणार आहे. म्हणजे हे एलिमेंट आणि कंपाऊंडची स्टँडर्ड स्टेट झाल्या. ओके, आता स्टँडर्ड स्टेट ऑफ आपण काय बघणार आहे बघा. स्टँडर्ड स्टेट ऑफ अलोट्रोप्स हे पण आपल्यासाठी एक महत्वाचा पॉइंट आहे. स्टँडर्ड स्टेट ऑफ अलोट्रोप्स बघा. द मोस्ट स्टेबल allotropic form of an element is its स्टँडर्ड स्टेट. ती त्याची काय असणार आहे? स्टँडर्ड स्टेट. कोणता अलोट्रोपिक फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे? मोस्ट स्टेबल. आता सर अलोट्रोपिक फॉर्म म्हणजे काय? तर अलोट्रोपिक फॉर्म म्हणजे पदार्थ एकच पण त्याच पदार्थाचे वेगवेगळे स्ट्रक्चर जर आपल्याला बघायला भेटत असतील तर त्या पदार्थाला आपण म्हणायचं ते त्याचे काय आहे? अलोट्रोप्स आहे. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल मी पहिले एक्झाम्पल लिहितो. कार्बन आहे, ग्रॅफाइट, आणि कार्बनचा अजून एक अलोट्रोप आहे. कार्बनचा कोणता? डायमंड. ओके, मग ग्रॅफाइट आणि डायमंड हे दोन अलोट्रोपिक फॉर्म आहेत कार्बनचे. त्यापैकी मोस्ट स्टेबल स्टेट रूम टेम्परेचरला मोस्ट स्टेबल स्टेट आहे म्हणजे ग्रॅफाइट आणि म्हणून तुमचं स्टँडर्ड स्टेट कोण असणार आहे? ग्रॅफाइट. याच्यामध्ये तुम्ही इथं ग्रॅफाइट घ्यायचं आहे. हे तुमचं कोण असणार आहे? स्टँडर्ड स्टेट. म्हणजे ही तुम्ही स्टँडर्ड स्टेट घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण फॉस्फरस बद्दल बोलूया. फॉस्फरसचा मॉलिक्यूल P4 ने रिप्रेझेंट केला जातो. फॉस्फरसचे दोन अलोट्रोपिक फॉर्म आहेत. एक आहे व्हाईट फॉस्फरस आणि एक आहे ब्लॅक फॉस्फरस. तर व्हाईट फॉस्फरस आणि ब्लॅक फॉस्फरस मध्ये तर तुम्हाला माहित पाहिजे की व्हाईट फॉस्फरस ही त्याची स्टँडर्ड स्टेट असणार आहे. म्हणजे ही त्याची स्टँडर्ड स्टेट आहे. ओके, कारण हे मोस्ट स्टेबल फॉर्म आहे. त्याच्यानंतर सल्फर. ओके, सल्फरचे पण दोन आहेत अलोट्रोपिक फॉर्म. एक आहे रोम्बिक म्हणजे रोम्बिक सल्फर आणि दुसरा फॉर्म आहे तो म्हणजे मोनोक्लिनिक सल्फर. ओके, आता सर रोम्बिक आणि मोनोक्लिनिक काय आहे? तर आपण सॉलिड स्टेट मध्ये याचा पूर्ण इन डिटेल अभ्यास करणार आहे की रोम्बिक म्हणजे काय, मोनोक्लिनिक म्हणजे काय. तर ही रोम्बिक नावाचा जो फॉर्म आहे ही तुमची कोण असणार आहे? तर स्टँडर्ड स्टेट. मग आपण असं लक्षात ठेवूया ना, कार्बन साठी ग्राफाइट ही त्याची स्टँडर्ड स्टेट आहे, फॉस्फरस साठी व्हाईट फॉस्फरस ही त्याची स्टँडर्ड स्टेट आहे आणि सल्फर साठी रोम्बिक सल्फर ही त्याची स्टँडर्ड स्टेट आहे. ओके, हे तीन पॉइंट आपल्यासाठी खरंच म्हणजे खूप महत्वाचे आहेत. हे लिहून घ्या, नंतर पुढचा पॉइंट बघूया. हा, तर आता याच्यामध्ये स्टँडर्ड स्टेट ऑलोट्रोप झालं. ऑलोट्रोप नंतर अजून एक आपल्याला पॉइंट डिस्कस करायचा तो कोणता बघा. इथं मी असं लिहिणार आहे, इफ अ सबस्टन्स नोटच्या रूपात लिहितो, इफ अ सबस्टन्स इन्व्हॉल्व इन इट्स aqueous solution then standard state is equal to 1 मोलार. म्हणजे काय करायचं बघा, पदार्थाचं जर तुम्ही aqueous सोल्युशन तयार केलं, कोणतं सोल्युशन? aqueous सोल्युशन, तर तुम्ही त्याची स्टँडर्ड स्टेट कोणती घेणार? तर त्या पदार्थाचं कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे? 1 मोलार. त्या पदार्थाचं कॉन्सन्ट्रेशन जर 1 मोलार असेल तर ती त्याची काय असणार आहे? स्टँडर्ड स्टेट असणार आहे. ओके, आता मग आपण आपलं मेन हेडिंग काय बघा. मेन हेडिंग असं आहे की स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन. आता याची तर डेफिनेशन खूप सिंपल आहे. काय असणार आहे बघा, इथं मी असं लिहिणार शॉर्ट मध्ये, द एन्थॅल्पी ऑफ अ रिएक्शन at standard conditions. कोणत्या कंडिशनला? स्टँडर्ड कंडिशन्स are called as
are called as standard enthalpy of रिएक्शन. काय बघा, तर कोणत्याही रिएक्शन साठी जी स्टँडर्ड एंथॅल्पी असणार आहे ती कशी असणार आहे, स्टँडर्ड कंडिशनला जी आपण एंथॅल्पी घेणार आहे तीच त्याची स्टँडर्ड एंथॅल्पी असणार आहे. लिहून घ्या. हा ओके, काय लिहिलं, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन म्हणजे द एंथॅल्पी ऑफ अ रिएक्शन ऍट स्टँडर्ड कंडिशन्स आर कॉल्ड एज स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन. आता स्टँडर्ड कंडिशन्स मी तुम्हाला आता सांगितलेलं आहेच, ठीक आहे. मग याच्यामध्ये हे झाल्यानंतर एक हेडिंग लिहा. काय बघा, ह्याचं रिप्रेझेंटेशन बघा पहिला कसं असणार आहे. रिप्रेझेंटेशन म्हणजे कोणत्याही केमिकल रिएक्शनची जी स्टँडर्ड एंथॅल्पी असणार आहे कशी रिप्रेझेंट करणार आपण, तर डेल्टा एच नॉट आर. ओके, हे त्याचं काय असणार आहे, रिप्रेझेंटेशन असणार आहे. राईट डाऊन. याच्यानंतर एक महत्वाचं हेडिंग आहे, काय बघा, थर्मोकेमिकल इक्वेशन. थर्मोकेमिकल इक्वेशन या सगळ्या टर्मच आपल्याला डेफिनेशन आणि मीनिंग समजायलाच पाहिजे. थर्मोकेमिकल इक्वेशन काय आहे बघूया. इक्वेशन म्हणजे काय, तर एक रिएक्शन असणार आहे. कशी रिएक्शन बघा, मी तर काय करतोय, कंबशन ऑफ मिथेनची रिएक्शन लिहितोय. कंबशन ऑफ मिथेन. कंबशन म्हणजे मिथेनचं बर्निंग करा, आणि कंबशनची जेव्हा रिएक्शन आपण लिहितो तेव्हा काय करतो, मिथेनची स्टँडर्ड स्टेट काय असणार आहे, गॅस. बघा आता ही गॅस कोण असणार आहे, ती त्याची स्टँडर्ड स्टेट. प्लस कंबशन रिएक्शन म्हणजे आपण इथं ऑक्सिजन सोबत त्याला कंबाईन करतो. ऑक्सिजन गॅस काय असणार आहे, ती त्याची स्टँडर्ड स्टेट. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असेल दोन प्रोडक्ट आपल्याला भेटतात. कोणते कोणते प्रोडक्ट असतात सांगा. मिथेन आणि ऑक्सिजन एकत्र आले की प्रोडक्ट असतील कार्बन डायऑक्साइड गॅस प्लस H2O लिक्विड. सगळ्यांची मी स्टँडर्ड स्टेट लिहिलेली आहे. थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये फक्त केमिकल रिएक्शन घेऊन उपयोग नाही, तर ती लिहिलेली केमिकल रिएक्शन आपल्याला बॅलन्स पण करायची आहे. मग बॅलन्स कशी करणार, तर बघा एक सिंगल कार्बन इथं आहे, मग इथं पण एक कार्बन आहे, कार्बन बॅलन्स आहे. हायड्रोजन 4 आहेत, इथं मी 2 लिहिलं, आता हायड्रोजन बॅलन्स झालेला आहे. ऑक्सिजन बघा हे 2 आणि हे 2 4 म्हणजे इथे लिहूया 2. म्हणजे थर्मोकेमिकल इक्वेशन काय असणार आहे, तर बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन असणार आहे. की या बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये तुम्हाला डेल्टा एच नॉट आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. म्हणजे काय, स्टँडर्ड, नॉटचा अर्थ काय, स्टँडर्ड एंथॅल्पी चेंज ऑफ अ रिएक्शन याची एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला मी सांगतो किती आहे, त्याची आहे -890 किलो जूल. -890 किलो जूल. सर हे मायनस साइन म्हणजे काय हो, मायनस साइन म्हणजे रिएक्शन एक्झोथर्मिक आहे, हीट काय झाली असणार आहे, रिलीज झाली असणार आहे. अरे व्हेरी गुड, आपण बघतोय ना मिथेनचं कंबशन होत असताना काय होतं, हीट रिलीज होते. किती झाल्या, 890 किलो जूल इतकी हीट रिलीज झालेली आहे. ओके, मग या थर्मोकेमिकल इक्वेशनची डेफिनेशन जर सांगायची असेल तर काय सांगणार, थर्मोकेमिकल इक्वेशन इथं लिहून घ्या. द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन, द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन which gives exact value of enthalpy change. म्हणजे एक बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे की ज्याच्यामध्ये एन्थाल्पी चेंजची एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर अजून काय काय दिले बघा इन्फॉर्मेशन याच्यामध्ये, तर फिजिकल स्टेट इथली तुम्ही स्टँडर्ड फिजिकल स्टेट पण तुम्हाला दिलेलं आहे, स्टँडर्ड फिजिकल स्टेट. ओके, अजून कशाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, अँड नंबर ऑफ मोल्स is called as thermochemical equation. सिंपल आहे डेफिनेशन. काय बघा, एक बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू एन्थाल्पी चेंजची माहित आहे. पदार्थाची स्टँडर्ड फिजिकल स्टेट पण तुम्ही इथे लिहिली असायला पाहिजे. त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स जसे की याचे 1 मोल, याचे 2 मोल, याचे 1 मोल, याचे 2 मोल. ओके,
and it's called as thermochemical equation. बघा तीनच गोष्टी सांगायच्या. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू देणार आहे डेल्टा एच ची, फिजिकल स्टेट देणार आहे, नंबर ऑफ मोल्स देणार आहे. असं जे इक्वेशन असतं या इक्वेशनला तुम्ही थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणायचं आहे. बरं या इक्वेशनचं मिनिंग काय असणार आहे तर मी आता काय सांगतो बघा. व्हेन 1 मोल ऑफ मिथेन इज रिएक्ट्स विथ 2 मोल ऑफ ऑक्सिजन इट गिव्स 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड 2 मोल्स ऑफ H2O. आता इथं कधी कधी तुम्हाला एक नोट लिहून देणार आहे. कधी कधी कन्फ्युजन काय होतं सर या केमिकल रिएक्शन मध्ये इथं तुम्ही H2O लिक्विड लिहिलंय पण जेव्हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो तेव्हा कधी कधी इथं H2O ची स्टेट गॅस लिहिलेली पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. मग H2O लिक्विड असं कधी लिहायचं आणि H2O गॅस कधी लिहायचं बघा. H2O गॅस कधी लिहिणार आहे तर अबव 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे केमिकल रिएक्शनचं जे तापमान आहे, केमिकल रिएक्शनचं जे तापमान आहे टेम्परेचर, ते टेम्परेचर जर 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर तुम्ही H2O ची स्टेट कोणती लिहायची गॅस लिहायची. पण केमिकल रिएक्शनचं टेम्परेचर बिलो 100 डिग्री सेल्सिअस असेल, बिलो 100 डिग्री सेल्सिअस तर त्या H2O ची स्टेट तुम्ही काय लिहिणार व्हेरी गुड लिक्विड लिहिणार. मग कधी लिक्विड आणि कधी गॅस लिहिलं समजलं. आता सध्या इथे तुम्हाला काय सांगितलंय का टेम्परेचर किती आहे नाही. जेव्हा सांगितलं नसतं तेव्हा तुम्ही टेम्परेचर रूम टेम्परेचर आहे असं समजून रिएक्शन लिहायची आणि 25 डिग्री म्हणजे रूम टेम्परेचर म्हणजे बिलो 100 ला H2O ची स्टेट कुठली असणार आहे लिक्विड. ओके म्हणजे काय काय बघितलं बघा. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन झाली, थर्मोकेमिकल इक्वेशन याची डेफिनेशन झाली, हे लिहून घ्या. नंतर पुढचा पॉइंट बघूया. हा याच्यानंतर हेडिंग लिहा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. खूप महत्वाचं कन्सेप्ट आहे बघा. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. राईट डाऊन हेडिंग स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. याचं रिप्रेझेंटेशन करण्याचा तरीका काय बघा. डेल्टा एच नॉट इथं एफ लिहिणार मी. काय लिहिणार डेल्टा एच नॉट एफ. बरं मला सांगा स्टँडर्ड साठी इथं आपण नॉट म्हणजे 0 हा नंबर यूज केलेला आहे. एन्थाल्पी म्हणजे डेल्टा एच आणि फॉर्मेशन साठी आपण स्मॉल एफ लेटर यूज केलेला आहे. ठीक आहे. आता याचा अर्थ किंवा याचे डेफिनेशन समजून घेत असताना स्टँडर्ड स्टेट ऑफ सबस्टन्स आणि स्टँडर्ड कंडिशन्स सगळं तुम्हाला माहित पाहिजे तेव्हा तुम्हाला हे डेफिनेशन समजणार आहे. काय करायचं बघा. फॉर्मेशन म्हणजे काय करायचंय कंपाऊंड तयार करायचं आहे. काय करायचं आहे कंपाऊंड तयार करायचं आहे. मला एखादे कंपाऊंडचं एक्झाम्पल सांगा. लेट्स से H2O हे कंपाऊंड आहे सर. या पदार्थाची स्टँडर्ड स्टेट काय आहे तर H2O नावाचं जे पदार्थ आहे त्याची स्टँडर्ड स्टेट लिक्विड आहे सर. आणि याची क्वांटिटी आपल्याला किती घ्यायची आहे 1 मोल. ओके आणि ते आता सध्या कसं आहे तर स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे. म्हणजे 1 मोल सबस्टन्स त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये असताना आपल्याला तयार करायचं आहे. काय करायचं आहे तयार करायचं आहे. कुणापासून तयार करायचं आहे इथली तुम्ही कुणापासून तयार करायचा आहे. कुणापासून तर कुणापासून तयार करणार तर त्याच्या कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट पासून. कुणापासून त्याच्या कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट पासून. मग मला सांगा H2O नावाचं जे कंपाऊंड आहे त्याचे कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट कोण कोण आहेत रे तर वॉटरचे कॉन्स्टिट्युएंट आहेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन. बाळांनो हायड्रोजन आणि ऑक्सिजन असं लिहून उपयोग नाही. हायड्रोजन ऑक्सिजन हे त्याचे कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट असले तरी सुद्धा तुम्ही त्यांची स्टँडर्ड स्टेट लिहिणं गरजेचं आहे. मग हायड्रोजनची स्टँडर्ड स्टेट गॅस आहे आणि ऑक्सिजनची स्टँडर्ड स्टेट गॅस आहे. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट सुद्धा कोणत्या स्टेट मध्ये पाहिजेत स्टँडर्ड स्टेट मध्ये पाहिजेत. आणि कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट स्टँडर्ड स्टेट मध्ये असताना त्यांच्यापासून तुम्हाला 1 मोल शुद्ध पदार्थ की जो स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे तयार करायचा आहे. त्यावेळी तुम्हाला जी एन्थाल्पी चेंज बघायला भेटणार आहे त्यालाच म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. म्हणजे याची रिएक्शन जर लिहायची असेल तर कशी लिहिणार बघा. हायड्रोजन गॅस प्लस ऑक्सिजन गॅस म्हणजे वॉटरचे कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स कंबाईन केले म्हणजे रिॲक्ट केले आणि रिॲक्ट केले की काय मिळणार आहे H2O लिक्विड. पण लक्षात ठेवा 1 मोलच तयार करायचं आहे. किती 1 मोल. एन्थाल्पी कोणतीही डेफिनेशन असू दे एन्थाल्पी ऑफ फ्युजन असू दे, फ्रीजिंग असू दे, वेपरायझेशन असू दे, कंडेन्सेशन असू दे, सब्लिमेशन असू दे, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन असू दे, काहीही असू दे एन्थाल्पीची डेफिनेशन आपल्याला 1 मोलच्या रूपात करायची असते. बरोबर. मग इथं 1 मोल H2O लिक्विड तयार झालेलं आहे आणि ते त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये तयार झालंय. तेव्हा इथं
डेल्टा एच नॉट ची जी व्हॅल्यू असते ती तुम्ही फॉर्मेशन असं लिहायचं, डेल्टा एच नॉट फॉर्मेशन, आणि हीच काय असणार आहे, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. आणि तुम्हाला इथं व्हॅल्यू सांगतो मी, व्हॅल्यू आहे -286 किलो जूल. म्हणजे 1 मोल वॉटर की ते 1 मोल वॉटर की जे त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे त्याच्या कॉन्स्टिट्यूएंट इलेमेंट पासून तयार झालेला आहे, बरोबर. त्यावेळी जे काय एन्थाल्पीचा चेंज असेल त्यालाच तुम्ही काय म्हणायचं, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. रिएक्शन बॅलन्स आहे का बघा पहिला, 2H2 2H2, ऑक्सिजन एकच आहे म्हणजे इथं मी 1/2 लिहिलं. 1/2 म्हणजे सिंगल ऑक्सिजन असणार आहे. मग सर याची डेफिनेशन काय असेल, तर याची डेफिनेशन मी पहिला करतो. कुणाची डेफिनेशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनची डेफिनेशन. ओके, हा काय डेफिनेशन आहे बघा, द स्टँडर्ड एन्थाल्पी, द स्टँडर्ड एन्थाल्पी of a formation is the, काय असणार आहे, is the enthalpy change, is the enthalpy change म्हणजे डेल्टा एच नॉट is the enthalpy change when, कधी, when 1 mole substance, when 1 mole substance, जसं 1 mole water तसं 1 mole substance is formed कधी कुठं, in its standard state, बरोबर. is formed in its standard state, कुणापासून, कुणापासून, from its constituent elements, आणि हे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट सुद्धा कसे पाहिजेत, स्टँडर्ड स्टेट मध्ये पाहिजेत की नाही. From its constituent elements also in their standard state, समझ में आया. काय डेफिनेशन आहे, सिंपल आहे. एन्थाल्पी चेंज कधी, 1 मोल सबस्टन्स तयार करा त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये, कुणापासून, त्याच्या कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट पासून, ते सुद्धा कसे पाहिजेत, स्टँडर्ड स्टेट मध्ये. आणि इथं तुम्हाला रिएक्शन दाखवलेली आहे. फॉर एक्झाम्पल मी तसं लिहिणार, फॉर एक्झाम्पल काय लिहिणार बघा, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल मध्ये लिहिणार मी एन्थाल्पी ऑफ, सॉरी स्टँडर्ड शब्द लिहिला पाहिजे बरं का, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर इज गिवन ॲज, कशी दिली जाते, तर बघा इथे रिएक्शन लिहिल्या आणि ही रिएक्शन तुम्ही लिहून घ्या, राईट डाऊन. हा पहिले एक्झाम्पल समजलं. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मध्ये सेकंड एक्झाम्पल काय बघा, हे पहिलं झालं. दुसरं, आता याच्यामध्ये आपण काय करूया, फॉर्मेशन ऑफ वॉटरच्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ मिथेन बघूया. काय बघूया, फॉर्मेशन ऑफ मिथेन कसं तयार करायचं ते बघा. हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा, फॉर्मेशन ऑफ मिथेन. हा आता मिथेनचा फॉर्म्युला सांगा परत, CH4. मग इथे लिहिणार मी, मिथेनचा फॉर्म्युला काय आहे, CH4. पण मिथेनची जी स्टँडर्ड स्टेट आहे ती कोणती असते, सॉलिड, लिक्विड का गॅस, सांगा. मिथेनची स्टँडर्ड स्टेट आहे गॅस. या मिथेनला तयार करायचं आहे, म्हणजे मी एरो त्याच्याकडे दाखवणार, बरोबर. या मिथेनला तयार करा कुणापासून, त्याच्या कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट पासून. त्याचे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट कोण कोण आहेत, तर कार्बन प्लस कोण, हायड्रोजन. कार्बन प्लस हायड्रोजन. तर कार्बनची आणि हायड्रोजनची स्टँडर्ड स्टेट सांगा सर. हायड्रोजनची स्टँडर्ड स्टेट आपल्याला माहित आहे, गॅस आहे. पण कार्बनची स्टँडर्ड स्टेट काय आहे, कार्बनची स्टँडर्ड स्टेट आहे ग्राफाइट. आपण बघितले की नाही, कार्बनचे 3 अलोट्रोप्स असतात. कोणते कोणते, डायमंड, ग्राफाइट आणि फुलरेन्स. त्यापैकी मोस्ट स्टेबल अलोट्रोपिक फॉर्म ग्राफाइट आहे आणि म्हणून त्या कार्बनला इथं आपण घ्यायचं आहे, कुठल्या, ग्राफाइट वाल्याला. मग आता याच्यापासून ही जी रिएक्शन आहे त्या रिएक्शन मध्ये पहिला बॅलन्स करा. 4 हायड्रोजन इथं 2 लिहा, ओके. आणि या केमिकल रिएक्शन मध्ये जो डेल्टा एच नॉट असेल तो आपण एफ न असा रिप्रेझेंट करायचा असतो आणि यालाच म्हणतात एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन, की जिची व्हॅल्यू आहे -74.8 किलो जूल. ओके. मग याचा अर्थ काय, तर ग्राफाइट आणि हायड्रोजनच्या कॉम्बिनेशन मधून तुम्हाला मिथेन मिळणार आहे. आणि ते मिथेन तयार झालेलं आहे ना 1 मोल त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये, तेव्हा एन्थाल्पीचा चेंज किती आहे, -74.8. बघा लिहून घ्या हे. हा आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनच्या मदतीनं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करता येते का,
तर येते की कशी कॅल्क्युलेट करायची ते बघूया. म्हणजे हे पहिला मी पुसतो. हेडिंग काय बघा, बघा हेडिंग असं असेल, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन फ्रॉम स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन. म्हणजे एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशनची व्हॅल्यू जर तुम्हाला माहित असेल तर आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, तर रिएक्शनची एंथॅल्पी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कशी कॅल्क्युलेट करायची बघा, तर इथे मी लिहिणार कन्सिडर अ रिएक्शन, एक रिएक्शन कन्सिडर करूया. कन्सिडर अ रिएक्शन कशी असणार आहे रिएक्शन, A टाइम्स ऑफ A प्लस B टाइम्स ऑफ B इट गिव्स C टाइम्स ऑफ C प्लस D टाइम्स ऑफ D, अशी ही केमिकल रिएक्शन असेल. या केमिकल रिएक्शन साठी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन की जो डेल्टा H नॉट R न रिप्रेझेंट केली जाते इज इक्वल टू काय असतं, कोणत्याही रिएक्शनची जी एंथॅल्पी असते ती कशी कॅल्क्युलेट केली जाते, प्रोडक्टची एंथॅल्पी मायनस रिएक्टंटची एंथॅल्पी. ठीक आहे. आता प्रोडक्ट कोण आहे सांगा, प्रोडक्ट C आहे. मग C साठी कसं लिहिणार मी, डेल्टा HC, काय लिहिणार डेल्टा HC. पण C च्या फॉर्मेशनची एंथॅल्पी कशी लिहिली जाते, डेल्टा HCF. पण आपण काय सांगितलंय, स्टँडर्ड एंथॅल्पी बद्दल बोलायचं आहे. स्टँडर्ड म्हणजे टेम्परेचर किती पाहिजे सांगा, टेम्परेचर 25 डिग्री, प्रेशर 1 atm किंवा 1 बार. ओके ओके सर. मग स्टँडर्ड आहे तर इथं मी H नॉट लिहिणार. म्हणजे दिस इज द स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ C. पण C किती टाइम्स आहे, तर C टाइम्स, मी इथं लिहिणार मी C. काय काय केलं कळलं बघा. C नावाचा तुमचा प्रोडक्ट आहे, त्याच्यासाठी फॉर्मेशनची एंथॅल्पी कशी लिहिणार, डेल्टा H नॉट फॉर्मेशन असली तो आणि ते C, पण C किती टाइम्स आहे, C टाइम्स. आता प्रोडक्टची एंथॅल्पीचे ऍडिशन घेता मी इथं प्लस लिहिणार मी. D साठी कसं लिहिणार, डेल्टा H नॉट फॉर्मेशन कॅपिटल D किती टाइम्स आहे, D टाइम्स. दोघांची ऍडिशन केली बरोबर का, येस सर. मायनस सबट्रॅक्शन कोणाकोणाच करणार, तर आता रिएक्टंटच्या एंथॅल्पीचे ऍडिशन. रिएक्टंट कोण आहे, A. मग A साठी डेल्टा H नॉट फॉर्मेशन ऑफ A आणि इथं स्टॅइकोमेट्रिक A असणार प्लस डेल्टा H नॉट B फॉर्मेशन इथं B असणार. आय होप तुम्हाला समजलं असेल. म्हणजे कोणत्याही केमिकल रिएक्शनची एंथॅल्पी स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन वरून कॅल्क्युलेट करण्याचा हा तरीका आहे, हा फॉर्म्युला आहे. की ज्याच्यामध्ये काय करायचं असतं बघा, C नावाचा जो प्रोडक्ट आहे ना तो तुम्हाला तयार करायचा आहे. कुणापासून तयार करायचा आहे, त्याच्या कॉन्स्टिट्यूएंट इलेमेंट पासून. आणि तयार करत असताना काहीतरी एंथॅल्पीचा चेंज असतो, त्याला तुम्ही फॉर्मेशनची एंथॅल्पी म्हणता. ती इथे ठेवा ना. A बद्दल बोलायचं असेल तर A नावाचा काहीतरी एक रिएक्टंट असेल, पदार्थ असेल, तो पदार्थ तुम्ही तयार करा. 1 मोल A तयार करा, त्याच्या कॉन्स्टिट्यूएंट इलेमेंट पासून. ते तयार होत असताना तिथं जी काय एंथॅल्पी चेंज असणार त्यालाच तुम्ही काय म्हणता, एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ A. ती इथं ठेवा. अशा C D A B या सगळ्या पदार्थांची फॉर्मेशनची एंथॅल्पी इथं पुट करा आणि तुम्ही रिएक्शनची एंथॅल्पी कॅल्क्युलेट करा. बघा फॉर्म्युला कसा. हा, तर याच्यानंतर काही नोटिंगचे पॉइंट तुम्हाला लिहून द्यायचे आहेत. बघा नोट लिहून घ्या. याच्यामध्ये पहिली नोट अशी आहे, डेल्टा H नॉट फॉर्मेशन ऑफ एन एलिमेंट in its standard state is taken as zero. किती लिहिणार मी, टेकन ॲज 0. खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे बघा हे. काय सांगितले बघा, तर एक इलेमेंट आहे, कोण आहे, इलेमेंट. आणि तो इलेमेंट कसा आहे रे, तर स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं पदार्थ कसला पाहिजे आपला, तर इलेमेंट पाहिजे. कोण पाहिजे, इलेमेंट. इलेमेंट स्टँडर्ड स्टेट मध्ये असेल तर त्या इलेमेंटचा डेल्टा H नॉट फॉर्मेशनची व्हॅल्यू आपण किती घ्यायची, 0. फॉर एक्झाम्पल बघा, हायड्रोजन एक इलेमेंट आहे, त्याची स्टँडर्ड स्टेट सांगा, गॅस. मग या हायड्रोजन साठी डेल्टा H नॉट फॉर्मेशन H2 किती लिहिणार मी, 0. का 0 लिहिलं सर, अरे इलेमेंट आहे, इलेमेंट स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे का, आहे सर, म्हणून 0 लिहिलं. मग मला सांगा O2 आहे, O2 ऑक्सिजन गॅस आहे, गॅस ही त्याची स्टँडर्ड स्टेट आहे. मग याच्यासाठी डेल्टा H नॉट फॉर्मेशन O2 किती असणार आहे,
झिरो. हे आपण घ्यायचं आहे झिरो, जेणेकरून आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम कॅल्क्युलेशन मध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे एक इलेमेंट असेल आणि इलेमेंट जर त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये असेल तर तो इलेमेंट त्याच्यासाठी फॉर्मेशनची एंथॅल्पी आपण किती घ्यायची? झिरो घ्यायची. मला सांगा कार्बन डायऑक्साइड साठी डेल्टा एच नॉट फॉर्मेशन किती असेल? झिरो असेल का? येस ऑर नो? नो, बिकॉज वी नो दॅट CO2 इज अन कंपाऊंड. CO2 कोण आहे? कंपाऊंड आहे. CO2 जर कंपाऊंड असेल तर ते इलेमेंट तर नाही ना. मग CO2 इलेमेंट नाही तर तुम्ही त्याच्यासाठी स्टँडर्ड एंथॅल्पी फॉर्मेशन झिरो कशी घेऊ शकताय? अरे घेऊ शकत नाही. इलेमेंट साठी किती घ्यायची? झिरो घ्यायची. ओके, पहिली नोट समजली? लिहून घ्या. हा, दुसरी नोट काय बघा, ती तर खूप खूप महत्वाची आहे. राईट डाऊन. द इलेमेंट किंवा असली तुम्ही द स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ formation of most allotropic form, most stable allotropic form is taken as zero. अतिशय महत्वाचं आहे. काय बघा, एक पदार्थ आहे, तो पदार्थ जर त्याच्या अलोट्रोपिक फॉर्म मध्ये अवेलेबल असेल, कोणत्या फॉर्म मध्ये? अलोट्रोपिक फॉर्म, तर त्या अलोट्रोपिक फॉर्मसाठी एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन आपण किती घेणार आहे? तर झिरो घेणार आहे. मग आता मला सांगा, कार्बन आहे ग्राफाइट स्टेट मध्ये आणि कार्बनचा अजून एक फॉर्म आहे तो म्हणजे डायमंड, बरोबर का? येस सर. हा, मग कार्बन ग्राफाइट साठी डेल्टा एच नॉट फॉर्मेशन किती असेल? आणि कार्बन डायमंड साठी डेल्टा एच नॉट फॉर्मेशन, इथं डायमंड लिहितो फक्त, इथं लिहिणार मी डायमंड आणि इथं काय लिहिणार मी? ग्राफाइट. म्हणजे ग्राफाइट इज द मोस्ट स्टेबल अलोट्रोपिक फॉर्म, त्याच्यासाठी आपण एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन किती घेणार आहे? झिरो. आणि या डायमंड साठी इज नॉट इक्वल टू झिरो. हे समजायला पाहिजे. न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये हे खूप आपल्याला हेल्प करणार आहे बघा. पहिली नोट तुम्ही लिहिलीच आहे. आता दुसरी नोट बघा, मला सांगा, मी डायरेक्ट लिहितो आता. हे पहिले एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल बघा, डेल्टा एच नॉट फॉर्मेशन, इथं लिहिणार मी P4 की जो व्हाईट आहे, आणि इथं लिहिणार मी डेल्टा एच नॉट फॉर्मेशन की जो कसा आहे? ब्लॅक आहे. सांगा मग, याच्यासाठी झिरो पण या ब्लॅक साठी इज नॉट इक्वल टू झिरो, कारण आपल्याला माहित आहे व्हाईट फॉस्फरस इज द मोस्ट स्टेबल अलोट्रोपिक फॉर्म. आता 3 नंबरचं एक्झाम्पल की जे सल्फरचं आहे, डेल्टा एच नॉट फॉर्मेशन सल्फर, कोणता? रोम्बिक वाला, त्याच्यासाठी झिरो, पण मोनोक्लोनिक साठी इज नॉट इक्वल टू झिरो. हे न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये आपल्याला मदत करणार आहे बरं का. म्हणजे इलेमेंट साठी त्याची स्टँडर्ड स्टेट असेल त्याच्यासाठी तुम्ही एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन झिरो घेणार. अलोट्रोपिक फॉर्म जर स्टँडर्ड किंवा मोस्ट स्टेबल अलोट्रोपिक फॉर्म असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन किती घेणार आहे? झिरो घेणार आहे. हे लिहून घ्या. नंतर एक डेफिनेशन आपण अजून बघणार आहे. हा, हेडिंग लिहा, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ कंबशन. आता फॉर्मेशन वगैरे सगळं बघितलं, आता कंबशन बघूया. हेडिंग लिहा, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ कंबशन. रिप्रेझेंटेशन कसं आहे बघा, डेल्टा एच नॉट सी. कसं रिप्रेझेंटेशन आहे? डेल्टा एच नॉट सी. याचे पहिले डेफिनेशन लिहूया आणि नंतर मग आपण ते समजून घेऊया की काय आहे ते. राईट डाऊन डेफिनेशन. द एंथॅल्पी चेंज that takes place when 1 mole substance in its standard state completely burns or काय सांगू शकतो? or reacts with oxygen
reacts with oxygen is called as स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. काय बघा, कंबशनची डेफिनेशन सिंपल आहे. पदार्थ घ्या, किती घ्या, 1 मोल पदार्थ घ्या. ओके, तो त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल सर दाखवा आम्हाला. एक्झाम्पल मध्ये पदार्थ घेतला मी मिथेन. मिथेन म्हणजे CH4. ओके, त्याची स्टँडर्ड स्टेट सांगा. गॅस आहे. इथे काय लिहिलंय का नाही, म्हणजे 1 मोल आहे. कम्प्लिटली बर्न. आता बर्निंग म्हणजेच कंबशन, आणि कंबशन करणं म्हणजे त्या पदार्थाला कुणासोबत रिॲक्ट केलं पाहिजे, आपण ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केलं पाहिजे. बरोबर, ऑक्सिजन गॅस. आय होप तुम्हाला समज असेल. म्हणजे हा पदार्थ ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतोय म्हणजे या पदार्थात काय होतंय, कंबशन होतंय. ओके, आणि हा पदार्थ जर ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला तर सगळ्यांना माहित आहे हा हायड्रोकार्बन आहे. आणि हायड्रोकार्बन जेव्हा ऑक्सिजन सोबत कंबाईन होतात तेव्हा दोनच पदार्थ तयार येतात आपल्याला, कार्बन डायऑक्साइड गॅस आणि H2O लिक्विड. हे दोघांची पण स्टँडर्ड स्टेट लिहिलेले. रिएक्शन बॅलन्स करूया, इथं 2 असेल आणि इथं पण 2 असेल. ओके, आणि या रिएक्शन साठी डेल्टा H नॉट आपण काय लिहिणार, इथं कंबशन लिहिणार. काय लिहिणार, कंबशन. डेल्टा H नॉट कंबशनची व्हॅल्यू आहे किती बघा, तर जेव्हा मिथेन म्हणजे कंबशन होणार आहे कोणाचं, मिथेनचं कंबशन, तेव्हा याची व्हॅल्यू किती तुम्ही चेक करा फक्त. ठीक आहे, हे पहिले एक्झाम्पल आहे. आता दुसरे एक्झाम्पल मी अजून तुम्हाला देतो. कार्बन मोनॉक्साईड आहे, त्याची स्टँडर्ड स्टेट गॅस आहे. ऑक्सिजन सोबत कंबाईन करा. 1 मोल आहे सर. ऑक्सिजन सोबत कंबाईन केली की तुम्हाला काय भेटणार आहे, कार्बन डायऑक्साइड गॅस भेटणार आहे. ओके, आणि याच्यासाठी डेल्टा H नॉट ची जी काय व्हॅल्यू असेल ती तुमची कुठली असणार आहे, कंबशनची व्हॅल्यू असणार आहे. आणि याची आन्सर आहे -283 किलोजूल. -283 किलोजूल. बघा मग काय काय केलं, कार्बन मोनॉक्साईड ऑक्सिजन सोबत कंबाईन केला. इथं हाफ लिहिणं गरजेचं आहे. एक ऑक्सिजन 2 ऑक्सिजन. आता रिएक्शन बॅलन्स आहे. मग जेव्हा आपल्याला एन्थाल्पी ऑफ कंबशन समजून घ्यायचं असेल तर डेफिनेशन मध्ये सगळं दिलेलं आहे. काय दिलंय, 1 मोल सबस्टन्स त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये काय केलं पाहिजे, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करा रे. मग अशा रिएक्शनला आपण म्हणायचं कंबशन रिएक्शन. आणि त्या रिएक्शनच्या दरम्यान जी काय हीट बाहेर पडते त्याला तुम्ही म्हणायचं एन्थाल्पी ऑफ कंबशन. लिहून घ्या. हा, मग बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं, तर रिएक्शनची एन्थाल्पी, त्याच्यानंतर स्टँडर्ड कंडिशन, स्टँडर्ड स्टेट, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन ऍट स्टँडर्ड कंडिशन्स, फॉर्मेशनची एन्थाल्पी, कंबशनची एन्थाल्पी. यानंतरच्या लेक्चरला आपण याच्यावरती काही प्रॉब्लेम्स बघूया. तोपर्यंत थँक्यू.